श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत पोह्याचा पट्टी समोसा। तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये टाकू शकता। तिखटाचा वापर देखील करायचा आहे म्हणून मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तसंच 1 TSP बडीशोप, 1 TSP धने, 1 TSP जिरं घ्यायचं आहे। आता पाणी न टाकता छान वाटून घ्यायचं आहे, बारीक दडदडीत वाटून घ्यायचं आहे, थोडं भरड असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, असंच वाटलेलं आहे। पोहे घ्यायचे आहेत, साधारण हाफ कप खूप पोहे आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये ठेवायचं आहे। इथे मी पाणी टाकून ठेवलेलं आहे। पॅन गरम करत ठेवलेलं होतं, थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये तेल इथे चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, 1 टेबलस्पून। आता ते परतून घ्यायचे आहे। छान परतल्यानंतर त्यामध्ये जो आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता ना, तो टाकायचा आहे, तिखट टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे। ते थोडंसं तेल सुटलं की मटार घेतलेले आहेत वाफून 1/4 कप, ते ह्यामध्ये टाकायचे आहेत। थोडीशी हाताने भरड केलेले चुरडून घेतलेले आहेत। बारीक चॉप करून गाजर घेतलेलं होतं केसरी, ते देखील वाफून घेतलेलं आहे। इथे 2 बटाटे घेतले आहेत उकडून, ते हाताने कुस्करलेले आहेत। आता हे सर्व एकत्र करायचं आहे, एकजीव करायचं आहे, व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। नंतर पोहे टाकायचे, जे आपण भिजवले होते ना, टाकताना फक्त हाताने असे चुरडून टाकायचे आहेत। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ते इथे मिक्स करून मी घेतलेलं आहे। तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 लिंबाचा रस आहे ना, तो ह्यामध्ये पूर्ण टाकायचा आहे। तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला देखील टाकू शकता तरी चालेल। ते इथे मी लिंबाचा रस टाकलेला आहे। ते इथे मी मैद्याची स्लरी बनवलेली आहे। इथे मी रेडीमेड पट्ट्यांचा वापर केलेला आहे। मागे मी 2 व्हिडिओ टाकलेले होते, एक नूडल्स समोसा आणि एक बटाट्याचा समोसा, पट्टी समोसा, बटाट्याचा पट्टी समोसा। तशा रीत्या त्यामध्ये दाखवलं होतं की ह्यामध्ये सारण कसं भरायचं, तशा रीत्या मी ह्यामध्ये सारण भरून घेणार आहे। ते थोडं थंड झालेलं आहे, कोमट झालेलं आहे। मागील व्हिडिओप्रमाणे मी ह्यामध्ये जसं पट्ट्यांमध्ये हे सारण कसं भरायचं हे मी दाखवलेलं आहे, तसं भरून घेणार आहे। ते इथे समोसा रेडी आहे। तर तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान सतत परतून तळून घ्यायचे आहेत। तुम्ही एअर फ्रायरमध्ये देखील बेक करू शकता। तिथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे। फास्ट गॅसवर केले तर साईडच्या कड्या त्या करपतात, म्हणून मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे। अशा रीत्या आपला पोह्याचा पट्टी समोसा रेडी आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब